राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे धुळे शहरातील संतोषी माता चौक येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे धुळे शहरातील संतोषी माता चौक येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जगन ताकटे, संजय बगदे, पप्पू पाटील, वामन मोहिते, गायत्रीताई पाटील, छाया सोमवंशी, उषाताई पाटील, ज्योती चौधरी, जयश्री साळुंके, विक्रम काळे, संजय माने, कोमल दाभाळे, मनोज पवार आदी उपस्थित होते। तसेच मिरच्या मारोटी मराठा पंच मंडळ धुळे संचलित धुळे जिल्हा मराठा महिला मंडळ धुळेतर्फे राष्ट्रमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यात आलं। यावेळी जिल्हाध्यक्षा माधुरी मनगटे, मानसी मनगटे, सचिव वंदना वरपे, उपाध्यक्ष कल्पना वाकळे, कार्याध्यक्ष माधुरी मराठे, खजिनदार रोहिणी अजबे, सहसचिव संगीता भडक, योगिनी शेळके, जयश्री काळे, माया बहादुरगे, अनिता खैरनार, सुरेखा खैरनार आदी महिला उपस्थित होत्या। आज आपण राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्ताने आज शिवतीर्थावर सर्व शिवप्रेमी आणि जिजाऊ प्रेमी जमलेलो आहोत। शिवाजी महाराजांना पुष्प अर्पण करणे किंवा जिजाऊ मातेला पुष्प अर्पण करणे म्हणजे नुसतेच फुले वाहणे नाही, तर त्यांचे गुणांचे अवलोकन करणे। त्यांच्या जिजा माताने एकच मुलगा होता शिवाजी, तरी सुद्धा त्यांच्यामध्ये पंचप्राण न घालता नेहमीच त्यांनी काट्या कुट्यांवर चालायला शिकवलं। नेहमीच त्यांनी मरणाच्या दारी त्यांना पोहोचवलं। पण माझा बाळ सुखरूप कशी येईल याच्यासाठी त्यांनी देवाकडे प्रार्थना सुद्धा केली। नेहमीच त्यांचं मानसिक बळ हे श्रेष्ठ असायचं। आज असंच मानसिक बळ श्रेष्ठ ठेवून माझ्या सर्व भगिनींनी जिजामाता व्हावं, ही जिजामाता राष्ट्रमाता यांच्या जयंतीनिमित्ताने मी सगळ्यांना अभिवादन करते आणि सगळ्यांना आवाहन करते। आज जिजाऊ जयंती, जिजाऊंची 421वी जन्मोत्सव सगळीकडे साजरा केला जात आहे। त्यानिमित्ताने आम्ही धुळे जिल्ह्यातील मिरच्या मारोती पंचमंडळ धुळे संचलित धुळे जिल्हा मराठा महिला मंडळांतर्फे जिजाऊंना आज आदरांजली वाहण्यासाठी इथे जमलेलो आहे। तर आमच्या पूर्ण महिला मंडळातर्फे जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही आज जय जिजाऊ जय जिजाऊ आज आम्ही जिजाऊच्या लेकी म्हणून सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि यापुढेही सिद्ध करणार। जिजाऊच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही सर्वजणी आज इथे जिजाऊ जयंती साजरी करत आहोत।